जालन्यातील मर्चंट बँकेतील 23 कोटींच्या घोटाळ्याचे पडसाद उमटत असताना आता बीडच्या पूर्णावादी नागरी सहकारी बँकेतही 8 कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं। धक्कादायक बाब म्हणजे मर्चंट बँकेतील आरोपींनीच बनावट कागदपत्रांच्या आधारे या बँकेला लुटल्याचं समोर आलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे तेच समजून घेऊया लोकशाही मराठीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून। जालन्यात बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय। मर्चंट बँकेनंतर आता पूर्णवादी बँकेत घोटाळा। सामान्य गुंतवणूकदार आणि ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण। जालना शहरात बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। मर्चंट बँकेतील 23 कोटी 33 लाखांच्या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच आता बीडच्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या जालना शाखेतूनही 8 कोटी 12 लाख 93 हजार रुपयांचा अपहार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रायचंद कुरंगळ आणि शिरीष देवळे यांनी फसवणुकीची एक नवी शक्कल लढवली। आरोपींनी वेअरहाऊसच्या बनावट पावत्या तयार केल्या, मालाचं तारण असल्याचा बनाव रचून इतरांच्या नावावर बँकेकडून तब्बल 8 कोटी 12 लाखांचं कर्ज उचललं। प्रत्यक्षात वेअरहाऊस मध्ये कोणताही माल नसताना केवळ कागदोपत्री हा सर्व व्यवहार पार पडला। जालना येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेत 8 कोटी 7 लाख रुपयांचा अपहार। बोगस कर्ज वाटप आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून अपहार। जालना मर्चंट बँक घोटाळ्यातील आरोपींचाच याही प्रकरणात सहभाग। बोगस खातेदार आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचललं। यातील आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ यांनी अशाच स्वरूपाचा वेअरहाऊसमध्ये माल असल्याबाबतचे बनावट पावत्या बँकेला सादर करून इतरही बँकांना गंडा घातल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली होती आणि संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मर्चंट बँक आणि आता पूर्णवादी बँक अशा दोन्ही ठिकाणी एकाच आरोपींची नावं समोर आल्यानं या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता आहे। या आरोपींनी अजून काही बँकांना अशाच प्रकारे गंडा घातलाय का? यात बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचे हात गुंतलेत का? याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करतेय। जालना मर्चंट बँकेतील आरोपीने जालन्याच्या पूर्णवादी बँकेत देखील घोटाळा केल्याचं समोर आलं आहे। आर्थिक गुन्हे शाखेसमोर हे मोठं आव्हान असणार आहे। या आरोपीने आणखी काही बँकेत घोटाळे केले आहेत का, आणखी काही बँकेत अपहार केला आहे का, याचा तपास आता तपासातच पूर्ण होईल। मात्र हे आर्थिक गुन्हे शाखेसाठी मोठं आव्हान असणार आहे। बँकेत जरी घोटाळे झाले असले तरी सर्वसामान्यांना मात्र त्यांचे पैसे परत मिळतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।